केलं गप्पा मारता मारता. मी म्हणते टीव्ही बघताना ज्ञानमुद्रा करा, टीव्ही बघता बघता प्राणमुद्रा करा. काय आपण बघतोय टीव्ही, एकीकडे प्राणमुद्रा करा ना, त्याचा किती फायदा होईल बघा. कारण फिजिकल लेव्हलला झालंच ना ते काम, मेंटल लेव्हलला नाही झालं. कारण आपण अजून डोळे मिटून अंतर्मुख नाही झालो म्हणून मेंटल लेव्हलला नाही झालं काम, पण फिजिकल लेव्हलला झालंच ना काम त्याचं. त्यामुळे त्या लेव्हल तरी परिणाम निश्चित निश्चित. महाजन सामंत आपल्याशी बोलतायत, माहीमून बोलतायत, ते बघूया काय म्हणायचं. हॅलो. हॅलो, बोला. दोघांना नमस्कार. नमस्कार. माझे दोघांना नमस्कार म्हटलं. माझे 4 प्रश्न आहेत. बोला. पहिला प्रश्न असा आहे की 22 श्रुतीमध्ये 7 शुद्ध स्वर, 4 कोमल आणि 1 तीव्र असे 12 स्वरांची व्यवस्था केली गेलेली आहे. तर ही व्यवस्था आणि गोडी किंवा व्हॉइस कल्चर ह्याचं तारतम्य तुम्ही कसं काढला काय? दुसरा प्रश्न असा आहे की व्हॉइस कल्चरच्या दृष्टीने की स्वातंत्र्याच्या वेळेला पुरुषामध्ये कुंदनलाल सैगल आणि बायकामध्ये समजा बेगम आणि थोडंसं ह्याच्यामध्ये नाकात येणारा आवाज आणि त्याच्यानंतर झालेले फॉलोअप आणि लोकांनी त्याची केलेलं अनुकरण, ह्याच्या दृष्टीने व्हॉइस कल्चर आणि गोडी याचा काय संबंध आहे? तिसरा प्रश्न ऐकण्याविषयी आहे की आपण स्वरज्ञान, हा जसं ऐकणं हे फार महत्वाचं आहे, तर स्वरज्ञान होण्यासाठी काय तपस्या पाहिजे? आणि शेवटचा प्रश्न चौथा असा आहे की तुम्ही योग हा विषय घेतलाय, तर योगामध्ये असं सांगितलं जातं संगीतात की या 12 स्वरांशिवाय एक 13वा स्वर येतो ज्याला स्वयंभू गंधार म्हणतात. आणि काही लोकांनी स्वयंभू गंधाराचा अभ्यास किंवा त्यांना त्याचे अनुभव आलेला आहे, तर त्याविषयी आपला काय अनुभव? त्यांच्या 4 प्रश्नांना मी पहिलं शेवटच्या प्रश्नाचा आधी देऊ? जरूर, काही हरकत नाही. त्यांनी जे स्वरांचं सांगितलं तर स्वयंभू गंधाराचं सांगितलं, तर ते संगीत रत्नाकरामध्ये तर उल्लेख आहेतच. 19 स्वरांचे उल्लेख आहेत आणि 22 श्रुती, जो पहिला प्रश्न त्याने विचारला. आज आपण आजच्या संगीतामध्ये त्याच्यातले 12 स्वर उचलले आहेत 19 स्वरांपैकी, पण 19 स्वरांचे उल्लेख आहेत. आणि 22 श्रुतींचा थोडीशी त्याची थिअरी आपल्याला कळली, आपल्याला शरीर उत्पत्ती त्याची कळली, तर आपल्याला 22 श्रुती म्हणजे काय हे थोडंसं कळू शकेल. त्याचा अनुभव घेता येतो. हे कुठल्याही स्कोपनी किंवा सोनोग्राफी किंवा या कशाहीनी ते पडताळून बघता येत नाही. अजून तरी असं इन्स्ट्रुमेंट निघालं नाही आहे हे पडताळून बघायला, पण प्रत्येकाला ह्याची अनुभूती नक्की येऊ शकते. तर आपल्या हृदयाच्या ठिकाणी, म्हणजे जिथे मध्यमा वाणी आहे, तर त्या मध्यमेच्या ठिकाणी हृदय अनाहत चक्रामध्ये 22 नाड्या आहेत, निघतात. आणि त्या 22 नाड्यातून प्राण प्रवाहित होतो. आणि त्या 22 नाड्यातून प्राण प्रवाहित होताना काही नाद निर्मिती होते, त्याला श्रुती असं म्हटलेलं आहे. बरं, त्यामुळे त्या 22च आहेत. आणि पायथागोरसने सुद्धा 22ला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि नंतर मग मुख्य 7 स्वर, त्यामुळे 22/7 पाय, बरोबर, ह्याचं खूप महत्त्व आहे. 22 आणि 7 जगभर आणि सगळ्या, म्हणजे तुम्ही शरीर पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडात तुम्ही तेच बघू शकाल आणि ब्रह्मांडात सुद्धा 22 आणि 7च्या अनेक गोष्टींचं तुम्हाला तारतम्य दिसेल, हार्मनी झालेली दिसेल. तर हे आहेच, म्हणजे 22 श्रुती. आणि मगासपासून म्हणतायत की व्हॉइस कल्चर आणि गोडी, हो, तर ह्याचा नेमका काय संबंध? मधुरता आवाजातली असणं हे खूप महत्त्वाचं आहे. बायकांचा आवाज मधुर स्वाभाविकपणे असतो, कारण मधुरता ही चेस्ट ब्रिदिंगमुळे येते. बरं, आणि थोडाफार शोल्डर ब्रिदिंगमुळे, म्हणजे वरचं नेझल जो त्याच्यातला भाग आहे त्याच्यामुळे मधुरता येते. बायका सहजच चेस्ट ब्रिदिंग करत असतात, त्यामुळे त्यांचा स्वाभाविकपणे आवाज गोड येतो. आणि पुरुष सहसा ॲबडॉमिनल ब्रिदिंग करतात, जे त्यांचं नॅचरल ब्रिदिंग आहे त्याच्यात. त्यामुळे पुरुषांना आवाजात गोडवा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागतात. बायकांना आवाजात श्राव्यपणा म्हणजे लाऊडनेस आणण्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागतात. आणि श्राव्यपणा आणि गोडवा असं दोन्ही एकत्र आवाज फार कमी प्रमाणात बघायला मिळतात, कारण दोन्हीचं स्थानच वेगळं आहे. श्राव्यपणा हा पोटात आहे, मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्राची साधना आहे ती. तर मधुर आवाज असणं ही साधना
गळा आणि हृदयस्थान याची साधना आहे ती. तर त्या दोन्हीची साधना करायला पाहिजे आवाजात मधुरता आणायची असेल तर. आता या साधनेचा जर आपण एक पैलू पकडला तर त्यांनी तिसरंही असं विचारलं होतं की ऐकणं, हे ऐकण्याला महत्त्व किती आहे, आणि स्वरज्ञान आणि त्याच्यातली तपस्या. तर त्याच्यातलं स्वरज्ञान आणि तपस्या ह्याच्यातलं त्यांना थोडंसं तुमचं मत हवं होतं. ऐकण्याचं आपण मगाशी थोडंसं बघितलं की साध्याच्या दृष्टिकोनातून ऐकणं पाहिजे. म्हणजे मला क्लासिकल शिकायचं आहे गाणं, तर मी क्लासिकल काय ऐकावं हे मला कळलं पाहिजे. त्यामुळे माझ्या आवडीचं गाणं तर मी ऐकायचं आहे, माझ्या नावडीचंही ऐकायचं आहे. आणि मग नुसतं क्लासिकल ऐकून नाही चालत. सायंटिफिकली आपण जेव्हा शिकायचं म्हणतो तेव्हा क्लासिकल व्यतिरिक्त तुम्ही सुगम संगीत हे ऐका. मग सुगम आणि क्लासिकलमध्ये काय फरक आहे हा कानाला आपल्या जोपर्यंत कळत नाही, त्याचा महत्त्व कळत नाही. किंवा रॉक म्युझिक आणि सुगम संगीत याच्यात काय फरक आहे, वेस्टर्न आणि ह्याचं. म्हणून MA ला आम्हाला वर्ल्ड म्युझिक होतं. खूप विद्यार्थी असे असतात की वर्ल्ड म्युझिक काय करायचं आहे आपल्याला शिकून, आपल्याला तर क्लासिकल शिकायचं आहे, आपल्याला रागधारी शिकायचं आहे, ह्याच्यात वर्ल्ड म्युझिकचा काय संबंध. पण हे कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट केल्यामुळे आपलं ज्ञान विकसित होतं. आपल्याला त्याच्या अंतरंगात शिरता येतं, संगीताच्या गाण्याच्या अंतरंगात शिरता येतं. त्याच्यामुळे आपल्याला हे कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट केल्याशिवाय होत नाही. म्हणजे मी जे काय बोलतेय ते तुमच्यापेक्षा वेगळं कसं आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत ना मला तुमचं महत्त्व कळेल ना माझं महत्त्व कळेल. बरोबर. हे ह्या दृष्टीने महत्त्वाचा, खूपच महत्त्वाचा भाग आहे. मगासपासून तुम्ही सांगताय की ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि साध्याच्या दृष्टिकोनातून ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. तर अशाच अनेक मुद्द्यांवरती अजूनही आपली चर्चा शिल्लक आहे, पण तत्पूर्वी छोटी विश्रांती. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आपण मगासपासून चर्चा करतोय पण स्वरावरती कुठेतरी अजूनही म्हणावा तितकं आपलं पकड येत नाहीये. तर ह्या स्वरावरती तुम्ही नेमकं काय म्हणा? स्वरात अडकलोय पण श्वासात अडकलोय. कारण स्वर म्हणजे श्वास. योगामध्ये स्वर म्हणजे श्वास आणि गाण्यामध्ये स्वर म्हणजे पिच या दृष्टीने. तर खरोखर आपली पिच आहे ती त्या स्वरावरच म्हणजे श्वासावरच अवलंबून असते. आपण म्हणजे व्हॉल्यूम जसा श्वासावर अवलंबून असतो तो ॲक्च्युली स्वर सुद्धा आपला पिच जे आहे ते आपण श्वासासारखं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे श्वास जेवढा आपला चांगला तेवढं आपलं गाणं जास्त चांगलं, तेवढं आपलं बोलणं जास्त चांगलं, तेवढे आपले पॉझेस जास्त चांगले. कारण पॉज सुद्धा किती आणि कसा घ्यावा हे श्वासावरच आधारित आहे. आणि फिजिकल लेव्हलला बोलायचं झालं शारीरिकदृष्ट्या तर ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला मसल स्ट्रेंथ हा जसा एक भाग असतो तसा मसल टोन हा एक भाग असतो. तर तो मसल टोन डेव्हलप करायला पाहिजे आणि आपल्याला कुठे आणि कसं थांबायचं, कधी श्वास घ्यायचा त्याची तालीम करायला पाहिजे. म्हणजे माझं जर चुकत असेल शेवटचा श्वास संपेपर्यंत बोलायचं नाही तर मध्ये मध्ये श्वास घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला प्रभावीपणे बोलायचं असेल तर मध्ये मध्ये योग्य ठिकाणी श्वास घेणं गरजेचं आहे. कारण ही श्वासाची कॉम्पिटिशन नाही आहे. तर मी किती वेळ बिना श्वासाने एकदा श्वास घेऊन किती वेळ बोलू शकते ही कॉम्पिटिशन नाही आहे. माझं पोचलं पाहिजे हा मुद्दा आहे. तर त्यामुळे श्वास भरपूर घ्या, वेळ मिळेल तेव्हा श्वास घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते थोडंसं शिकायला लागतं आपल्याला, लक्षात ठेवून विचार करून त्याच्या जाणीवपूर्वक जोपासना केली तर कदाचित निश्चित होऊ शकतं. मगासपासून आपण मूलाधार ते सहस्त्रार अशा अनेक चक्रांचा थोडासा उल्लेख करतोय. तर ह्या सगळ्या चक्रांचा आणि आता आपण व्हॉइस कल्चर जे काही संस्कार करतोय आवाजावरती याचा नेमका काय संबंध आहे? चक्रांचं महत्त्व या सगळ्यात किती आहे? सांगते ना. सगळ्याच चक्रांचं महत्त्व आहे. कारण शेवटी शरीर हे एक होल आहे, पूर्ण आहे ते शरीर आणि सगळं एकमेकांवर अवलंबून असतं. त्यामुळे म्हटलं तर सगळ्याच चक्रांचा संपूर्ण शरीराचा परिणाम एकमेकांवर होत असतो, सगळ्या अवयवांचा. पण त्यातल्या त्यात गळ्यासाठी गळ्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचं कुठलं असेल तर अर्थातच अनाहत चक्र जे हृदयाच्या ठिकाणी असतं, विशुद्ध चक्र जे गळ्याच्या ठिकाणी असतं आणि आज्ञाचक्र जे तिसरा डोळा आपण म्हणतो, कुंकू लावतो, गंध लावतो त्या ठिकाणी असतं, 2 भुवयांच्या मध्ये. तर तिथे ही विशेष चक्र असतात की आपण मगाचपासून ते माधुर्य मधुरता वगैरे म्हणतोय ते इथून येतं गळ्या. कारण
आपल्याला माहिती आहे भक्तीमध्ये मधुरता असते. तर गोडवा हे जे सगळे गुण आहेत, मुलायमपणाचे जे सगळे गुण आहेत ते हृदयातून विकसित होतात. म्हणजे खूप प्रेमळपणा, माधुर्य म्हणजे प्रेमळपणा आहे, तर तो प्रेमळपणा हृदयातून विकसित होतो. त्यामुळे आपली चेस्ट ब्रीदिंग हे त्याला उपाय आहे. चेस्ट ब्रीदिंग विकसित झालं की आपल्याला मधुरता विकसित करता येते. धीर गंभीरता आपली आवाजात हवी असेल तर आपल्याला ॲबडॉमिनल ब्रीदिंगने ते विकसित करायला पाहिजे. आणि थोडीशी नेझॅलिटी मधुरतेसाठी सुद्धा असणं गरजेचं असतं. पूर्ण नेझल नाही, म्हणजे अगदी असा आवाज नाही काढायचा, पण आता मी बोलते इतपत नेझल असायला पाहिजे. तर इतपत नेझल असेल म्हणजे नाक बंद केलं असता बोलता येत नाही असं झालं पाहिजे, इतपत आवाज आपला नेझल पाहिजे. तर तेवढा नेझल आवाज करण्यासाठी एखाद्याचा येत नसेल तर त्या मधुरतेवर त्याचा परिणाम होण्यासाठी तर शोल्डर ब्रीदिंग आपण शिकायला पाहिजे. म्हणजे स्कंध श्वसन ज्याला म्हणतात, तर स्कंध श्वसन केल्यामुळेही त्याच्यावर आपल्याला चांगला उपाय करता येतो. आता मनुष्य प्राणी म्हटल्यानंतर कफवात पित्त याच्यामध्ये आपण त्याच्या गणना करत असतो. कफवात पित्त प्रकृतीनुसार आवाजावरती काही परिणाम होत असतात का, आणि त्याचे म्हणजे दुष्परिणाम टाळावेत म्हणून काही उपाय आहेत का? निश्चितपणे आपण एक प्रकृती घेऊन आलेलो असतो, तर ती आपल्या वैद्याकडून, आयुर्वेदिक तज्ज्ञाकडून आपण जाणून घ्यावी की आपली प्रकृती कशी आहे. आपल्याला कळेलच आपल्या प्रकृतीप्रमाणे आपला आवाज असतो. कारण कफ प्रकृतीच्या व्यक्तीचा आवाज सहजपणे मधुर धीर गंभीर असतो. त्याच्या उलट वात प्रकृतीची व्यक्ती असेल तर अतिशय सर्वात वाईट आवाज कोणाचा असेल तर वात प्रकृतीच्या व्यक्तीचा. पण त्यांचा फायदा असा असतो की त्यांना, ज्याला त्रिस्थान शोभी असं भरत मुनींनी सांगितलेलं आहे, तर तिन्ही ठिकाणी त्यांचा आवाज फिरू शकतो. कारण वाताचा हा गुणच आहे, वाटेल तिथे वाटेल तसा तो जातो. म्हणजे फ्लेक्झिबल फ्लेक्सिबिलिटी खूप असते. फ्लेक्सिबल म्हणण्यापेक्षा सुद्धा कुठेही जाता येतं, शिरता येतं मला कुठे. पण सॉफ्टनेस नसतो त्या फ्लेक्सिबिलिटीमध्ये. तो सॉफ्टनेस असतो तो पित्त प्रकृतीच्या व्यक्तीत असतो. आणि सर्वात उत्तम आवाज आपल्याला म्हणायचा झाला तर पित्त प्रकृतीचा असतो. पण पित्ताचा जर प्रकोप झालेला असेल तर मात्र तो आवाज, मगाशी एक प्रश्न विचारला तसा, फाटू शकतो तो आवाज. एवढा म्हणजे अग्नी कसं तोडू शकतो ना काहीतरी, तसं तो अग्नी मग तो आवाज तोडून टाकेल. पण अग्नीशिवाय म्हणजे सर्वात उत्तम आवाज पित्ताचा असं आपण थोडक्यात म्हणू शकू. आणि युजली प्रत्येकाचे आवाज मिश्र प्रकृतीचे असतात. मग आपण आहारातून हे बॅलन्स करू शकतो. म्हणजे माझा आवाज उदाहरणार्थ वात आणि कफ प्रकृतीचा आहे, पित्त अजिबातच नाही आहे त्याच्यात. म्हणजे मग मला पित्त प्रकृती वाढवणारं अन्न खाल्लं पाहिजे, त्या दृष्टीने मला व्यायाम केले पाहिजेत. मग उकार हा पित्त प्रकृतीला उत्तम आहे, कळलं ना. म्हणजे ते सगळं आपण म्हणून टेलर मेड आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि म्हणून समुपदेशनाला महत्व कदाचित जास्ती असेल, की समुपदेशन आणि वैयक्तिक समुपदेशन जर घेतलं तर ह्या कदाचित चांगल्या होऊ शकतील गोष्टी. अनुभवांच्याकडे येण्यापूर्वी मी असं म्हणेन की ह्या सगळ्याचे खरोखर परिणाम असं आहे की डिस्कशन चर्चा करत असतो त्यावेळेला त्याची दोन टोकं असतात. तर ह्या सगळ्याचे निश्चित परिणाम होतात असं तुम्ही निश्चितपणाने सांगू शकाल का? हो, म्हणजे मला अगदी सांगायला खरंच आवडेल की केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. हां, नुसतं हे आत्ता ऐकून होणार नाही आहे, हे तेवढंच सत्य आहे. परंतु ज्यांनी करायला सुरुवात केली त्याला 100% त्याचा उपयोग होणार आहे, हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते. कारण मी माझ्या रिसर्चच्या वेळेला मला स्वतःला खूप फायदा झाला म्हणून मी हे केलं. रिसर्च मी 100 लोकांवर रिसर्च केला आणि 100 लोकांना त्याचा फायदा झाला. हे मला म्हणजे मलाही तो आश्चर्याचा धक्का होता की 1 महिन्याची मी शिबिरं घेतली आणि मला असं वाटलं तर 70-75 लोकांना होईल फायदा. कारण योग साधना खूप काळ करायला लागते, पण त्यांना 1 महिन्यात फरक जाणवले. म्हणजे सातत्य आणि साधना ह्याच्यावरती परत आपण येतोय आणि सातत्याला तुम्ही खूप महत्व देताय. जे कुठलंही काम तुम्हाला असेल तरी ते सातत्याने करावंच लागतं. खरं सांगायचं ना तर आज मंजिरीताई हा थोडासा विषय क्लिष्ट आहे, थोडा शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारलेला आहे, पण तरी तो आम्हाला तुम्ही खूप सोपा करून सांगायचा प्रयत्न केलात आणि तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल हॅलो सखीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
मी सर्वांचे आभार मानते, तुमचे पण, हॅलो सखीच्या सगळ्या टीमचे आणि प्रेक्षकांचे. बरोबर. तुम्हाला सर्व कार्यक्रम आमचे कसे वाटतात ह्या प्रतिक्रियांच्या विषयी आम्ही खूप उत्सुक असतो. प्रतिक्रिया जरूर कळवा. प्रतिक्रिया कळवायला तुम्हाला लागणार आहे आमचा पत्ता, तो पटकन उतरवून घ्या. तो असा आहे, निर्माता हॅलो सखी, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तेव्हा प्रतिक्रिया कळवायला विसरू नका, जरूर कळवा. धन्यवाद.